तर इन्स्पायर अवॉर्ड, इनोव्हेशन इन सायन्स, परस्यूट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च, याच्यापासून हा शब्द बनलेला आहे. मी सरळ विषयाला सुरुवात करतो. रजिस्ट्रेशनच्या याच्यासाठी आपल्याला एक मेथड वापरावी लागणार आहे. शाळेचं रजिस्ट्रेशन आधीच झालेलं असेल तर पुन्हा करायची गरज नाही. मी बोलताना हिंदी किंवा मराठीमध्ये बोलीन, कारण माझं प्राथमिक शिक्षण सगळं मराठीमध्येच झालेलं आहे 10वी पर्यंत. त्याच्यामुळे तो कम्युनिकेशनचा आपला भाषा ठरेल आणि इथे सगळं लिहिलेलं इंग्लिशमध्ये असेल. तर तुमची शाळा जर का ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर पुन्हा रजिस्टर करायची गरज नाही. परंतु ज्युनियर कॉलेज जर का रजिस्टर करायचं असेल आणि त्याला वेगळा UDIS नंबर असेल तर ते करावं लागेल. रजिस्ट्रेशन जर का करायचं झालं तर या साईटला व्हिजिट करायचं. ही साईट अगदी लिहून घ्यायची गरज नाही. इन्स्पायर एवढं स्पेलिंग टाकलं की गुगलवरती पहिल्या स्थानावरती हेच येतं. हे आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमच्या याचा UDIS नंबर लक्षात ठेवायचा आहे. दिसतंय ना? हो सर, दिसतंय. हो सर, दिसतंय. त्याला ओपन केल्यानंतर तुम्हाला हे अशा तऱ्हेचं दिसतं. इन्स्पायर अवॉर्ड bst.gov.in स्कूल अथॉरिटी अंडर दिस स्कीम. या ठिकाणी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन साठी क्लिक करायचं आहे. नीट दिसत नसेल तर आणखी मोठं त्याला करून दाखवतोय की अंडर दिस स्कीम ऑल रेकॉग्नाइज स्कूल फॉर न्यू रजिस्ट्रेशन. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल. याच्यामध्ये इथे तुम्हाला तुमचा कोड टाकायचा UDIS कोड 11 डिजिटचा. त्याच्यानंतर ते अक्षरशः सबमिट म्हणल्यावर पोट धरून तुम्हाला घेऊन जातं पुढच्या सगळ्या मार्गासाठी. की तुझी शाळा कोणत्या पद्धतीची आहे, एडेड आहे की नॉन एडेड आहे, शाळेतल्या एका व्यक्तीचं नाव सांगा, HMचं नाव सांगा. शाळेचं नाव छापून येतं UDIS नंबर असल्यामुळे. कोणाचा तरी माईक चुकून राहिलेला आहे ऑन. हे सगळं पूर्ण सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक्नॉलेजमेंट लेटर येतं. हे 1-2 दिवसानंतर येतं. या एक्नॉलेजमेंट मध्ये तुमच्या याच्याबद्दलची संपूर्ण माहिती असते. ऍप्लिकेशनचा कोड नंबर, तुमच्या शाळेचं नाव, तुमचा ईमेल, हे सगळं पूर्ण त्या ठिकाणी असतं. आणि या इन्स्पायर टीम कडून तुम्हाला असं सांगितलं जातं की डिस्ट्रिक्ट अथॉरिटी तुम्हाला 2-1 दिवसामध्ये तुमचा युजर ID आणि पासवर्ड देईल. आता याच्यानंतर तुमचं काम सुरू होतं. पासवर्ड येईपर्यंत थांबायची गरज नाही, तो येतोच. आला नाही तर तुमच्या डिस्ट्रिक्टच्या अथॉरिटीशी कॉन्टॅक्ट केला की तो नक्की मिळेल. सगळ्या विद्यार्थ्यांना एका ग्रुपमध्ये जमा करा आणि त्यांना कुठल्या तरी प्रश्नावरती विचार करायला सांगा. MP, UP मध्ये हे अशा पद्धतीने होतं. आयडिया ही कुठल्याही याच्याबद्दल असू शकते. ती एखाद्या अवेलेबल नसलेल्या मशीन बद्दल असू शकेल जे तो स्वतः विचार करेल. जसं उदाहरणार्थ एक शेख म्हणून विद्यार्थी होता अंदमान मधून. त्याला लक्षात आलं की माझ्या आईला किंवा माझ्या काकूला, माझ्या मावशीला सिलेंडर घरी आल्यानंतर ते लावायच्या आधी त्याचं सील काढावं लागतं. ही प्लास्टिक कॅप काढणं जे कठीण आहे त्याच्यासाठी म्हणून त्यांनी विचार केला की मला या ठिकाणी काहीतरी वेगळं मशीन तयार करायचं आहे आणि त्यांनी ते केलं. त्याचं त्याला पेटंट मिळालं. ही वेंट टू नॅशनल लेवल. हे सगळे मी एकतर अवसरे सरांच्या बोलण्यामधून किंवा यांच्या इन्स्पायरच्या साईटवरून घेतलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे एक तऱ्हेचा त्यांचा आरसा बनायचा प्रयत्न आहे माझा. तर या ठिकाणी त्याला हे लक्षात आलं आणि त्यांनी त्याच्यावरती वेगळंच पूर्णपणे काहीतरी शोधून काढलं. दरवेळेला असं वेगळंच काढलं पाहिजे असं आवश्यक नाहीये. हे कुठल्याही पद्धतीचं असू शकेल. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर तुमचे वडील समजा काहीतरी ड्रायव्हर आहेत ट्रकचे आणि हे ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे त्यांना प्रश्न पडतो की एखादी झपकी आली माझ्या बाबांना तर पोराला खूप टेन्शन येत आहे.
तो असं गॅडगेज तयार करू शकेल की त्यांचे डोळे मिटले की त्यांना शॉक लागेल किंवा काहीतरी व्हायब्रेट होईल. हे अजूनपर्यंत नाही आहे, हे नवीन काहीतरी आहे. अशा तऱ्हेचं काहीतरी नवीन गॅडगेज तयार करणं किंवा जी एक्झिस्टिंग गॅडगेज आहे, अवेलेबल मशीन आहे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं. म्हणजे आता उदाहरण सांगायचं झालं तर माझे आजोबा आहेत, आजोबांना चालायसाठी वॉकर लागतं, वॉकर अवेलेबल आहे. पण मला एक लक्षात आलं की या वॉकरनी महादेवाच्या मंदिराच्या पायऱ्या त्यांना चढायला खूप जड जातं आणि म्हणून मी त्याच्यामध्ये थोडासा बदल केला. हा अशाच तऱ्हेचा बदल शालिनी कुमारीने केला. पटनाची होती पोरगी, बिहारची, आणि तिने त्या याला हे करून कट करून हे अशा तऱ्हेचे स्लाइडिंग त्याच्यामध्ये तयार केले. हे बेंड होतात आणि त्याच्यामुळे पायरी चढणं किंवा पायरी उतरणं समोरच्याला एकदम सोपं जातं. याच्यासाठी तिला पेटंट मिळालं आणि या पद्धतीचं आता वॉकर जर का कुठलीही कंपनी बनवणार असेल या पद्धतीचं तर तिला त्याच्यासाठी रेम्युनरेशन द्यावं लागेल आणि हे सगळं गव्हर्नमेंट करताय. तिला काहीच त्याच्यासाठी टोले घ्यायची गरज नाही. कुठली आयडिया, कुठलंही इनोव्हेशन जे तुमच्या लोकल कुठल्या तरी प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायसाठी असेल अशा तऱ्हेचा विद्यार्थी विचार करू शकतो. हे विचार करायला त्यांना लावणं हे तुमच्या शिक्षकांचं काम आहे. लक्षात घ्या की तुमच्यापेक्षा विद्यार्थी जास्ती फर्टाईल आहेत, ते जास्ती विचार करू शकतात. त्यांना विचार करायला उद्युक्त मात्र तुम्हाला करावं लागेल आणि ते उद्युक्त केल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये आयडियाज तयार होतील. शाळा सुटल्यानंतर आमच्या शाळेच्या समोर एकदम गर्दी होते, ट्रॅफिक जाम होतो, काय करायचं? शक्यता आहे की त्याच्यावरती एक विद्यार्थी सांगेल की शाळेचे वर्ग वेगवेगळ्या वेळेला सोडा, याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल. किंवा शाळेची जी कंपाऊंड वॉलला एकच दरवाजा आहे त्याच्याऐवजी 4 दरवाजे करा. अनंत याच्यामध्ये हे येऊ शकतात. मी आपलं एक बोलायचं म्हणून बोलतोय या ठिकाणी. तर हे अशा तऱ्हेचं टेक्नॉलॉजीचे प्रॉब्लेम्स आणि याच्यामध्ये अशा तऱ्हेचे एक प्रॉब्लेम्स आल्यानंतर म्हणजे आता ही किती सुंदर कल्पना आहे ही. हे या पोरीच्या रेवाला राहणारी पोरगी उत्तर प्रदेश मधली निशा चौबे, हिच्या असं लक्षात आलं की माझ्या याच्यामध्ये स्टेशनवरती बसायसाठी जागा नाही आहे फारशी, हे आपल्या बऱ्याच स्टेशनवरती नसते. तिने बॅगलाच एक चेअर अटॅच करून टाकली आणि ही अरेंजमेंट केल्यानंतर तिचं तिथलं लोकल बस स्टेशन, रेल्वे स्टेशन याच्यावरचे प्रॉब्लेम कमी झाले. तर हे अशा तऱ्हेचा विचार तुम्ही करू शकता. हे प्रॉब्लेम्स प्रिन्सिपॉल आणि हेडमास्टर आणि विज्ञान शिक्षक यांनी बसून सॉर्ट आउट करता येतील. 5 प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचे आहेत आणि हे 5 प्रॉब्लेम सॉर्ट आउट केल्यानंतर त्यांना पुढे वर्कआउट करायचं आहे. सर 5 चांगले निघालेच नाही, आम्ही असं करतो 3च करतो, याला हरकत नाही काहीच. निश्चितपणे क्वालिटी इज इम्पॉर्टंट. पण या या प्रोजेक्टचा कल्पना अशी आहे की त्या ठिकाणी तुमची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीही पाहिजे. एकच प्रोजेक्ट केला एखाद्या स्टेटनी आणि तो महान प्रोजेक्ट आहे, परंतु दर ठिकाणी 10% क्रायटेरिया लागतो तिथे. म्हणजे शाळेच्या लेवलला जर का 100 प्रोजेक्ट झाले तर डिस्ट्रिक्ट लेवलला त्याच्यातले 10 जातील. डिस्ट्रिक्टला 10 गेले तर स्टेटला 1 जाईल. आता स्टेटला 1 गेल्यानंतर तोच पुढे जाऊ शकेल, दुसरा जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे माझी विनंती अशी राहील की प्रत्येक शाळेने जीवाचा आटापिटा करावा, पण 5 प्रोजेक्ट या ठिकाणी पाठवावे. आता काही शाळा असाही विचार करू शकतात की कोण पाहून राहिलेला आहे, एकच प्रोजेक्ट 5 विद्यार्थ्यांच्या नावाने पाठवून द्या. तर तसं चालत नाही. ते सिस्टीमच त्याला रिजेक्ट करेल आणि तुमच्या शाळेचा एकही प्रोजेक्ट पुढे जाणार नाही. टेक्निकल काही पॉइंट्स आहेत नॉमिनेशनच्या दरम्यानचे. हे नॉमिनेशन करायला तुम्ही सुरुवात केली की पहिल्यांदा हे अशा तऱ्हेचे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स येतील. याच्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की 6वी ते 12वीच्या याच्यामधून 5 विद्यार्थी जास्तीत जास्त पाठवू शकतात. याच्यामधले 11वी आणि 12वीचे 2च विद्यार्थी असतील, जे या वर्षीपासूनच सुरू झालेलं आहे, गेल्या वर्षीपर्यंत हे नव्हतं.
6 ते 12च्या याच्यामधले कोणत्या वर्गाचे विद्यार्थी पाठवायचे? वर्गावरती कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही आहे, तुम्ही कोणतेही पाठवू शकता. अरे वा सर, मग 11वीचे माझे सगळे विद्यार्थी खूप छान आहेत, मी 5च्या 5 11वीच्याच पाठवतो, तर त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आहे. 11वी 12वी मधून जास्तीत जास्त 2च पाठवता येतील. एका विद्यार्थ्याला एकच आयडिया सबमिट करता येईल. तो खूप हुशार असला तरी सुद्धा त्याला 2 आयडिया सबमिट करता येणार नाही, 3 आयडिया सबमिट करता येणार नाही. वेगळा विद्यार्थी त्या आयडियावरती वर्कआउट करायसाठी लागेल. खरं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक आयडियावरती वर्कआउट करायला पाहिजे. टीम एफर्ट्सच पाहिजे आणि याच्यामधून खूप चांगला प्रोजेक्ट समोर येईल. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी विचारलं जातं की तुम्ही अशा तऱ्हेचं एक आयडिया बॉक्स ठेवून त्या ठिकाणी ऑर्गनाइज केलं का? याला तुम्ही यस किंवा नो काहीही म्हणलं तरी चालतं. याच्यावरून तुमचं इव्हॅल्युएशन होत नाही, पण तुम्ही काय करायला पाहिजे याच्याबद्दल तिथे दिलं जातं. हाऊ मेनी स्टुडंट पार्टिसिपेटेड इन आयडिया कॉम्पिटिशन, इथे 2 लिहिलेले आहेत आणि 5 पाठवताय. हे दिसायला थोडंसं चुकीचं दिसतं, त्याच्यामुळे रिजेक्शन येत नाही, परंतु चुकीचं दिसतं. दर ठिकाणी सेव्ह करावं लागतं हे लक्षात घ्या. म्हणजे मी जर का 15 सप्टेंबरला रात्री 12 वाजायला 10 मिनिटं कमी असताना हे सुरू केलं माझं रजिस्ट्रेशन, तर ते पूर्ण होईल याची गॅरंटी नाही. कारण की प्रत्येक प्रांतामधून हजारो विद्यार्थी याच्यासाठी सबमिट करणार आहेत. हे हजारो विद्यार्थी सबमिट करत असताना शक्यता आहे की वेळेवरती सर्व्हरवरती स्ट्रेन येईल, जाम होईल आणि मग तिथे तो गोल फिरत राहील. तुम्हाला हे बऱ्याच ठिकाणी अनुभव आलेला आहे. तर अशा तऱ्हेचा गोल तिथे नुसता फिरत राहू नये याच्यासाठी थोडं आधीच तयारी करा. 10 सप्टेंबर लास्ट डेट आहे असंच समजा आणि त्या याने तयारी ठेवा. काही डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत. एक म्हणजे विद्यार्थ्याचा स्कॅन फोटो, सिनॉप्सिसचं डॉक्युमेंट, त्याच्यानंतर फोटो स्कॅनिंगसाठी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत की तो जेपीजी फॉर्मॅटमध्ये किंवा जेपीईजी फॉर्मॅटमध्ये, जेएनजी फॉर्मॅटमध्ये. हे टेक्निकल डिटेल्स काही फारसे काळजी करू नका, याच्यावरती खूप सोपा आणि चांगला उपाय नंतर सांगणार आहे आणि तो आपण बघू नंतर. परंतु हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. आता ज्या वेळेला विद्यार्थ्याचं नॉमिनेशन सुरू होतं त्यावेळेला विद्यार्थ्याचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे आणि हे नाव बँकेचं पासबुक वरती जसं आहे तसंच तिथे टाकलं पाहिजे. सर आत्ताशी अकाउंट काढलेलं नाही आहे, अकाउंट नंतर काढून घेईन, आता तुम्ही नाव टाकून द्या. नाव आता टाकलं जातं नितीन केशव ओक. बँकेमध्ये अकाउंट काढायसाठी आई जाते सोबत आणि ती तिथे नाव सांगते नितीन केशवराव ओक. अकाउंट आणि हे मॅच होत नाही, पाहताना ते लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे अडचणी जातात. तर ते थोडंसं काळजी घ्या. या ठिकाणी आधार नंबरही त्याचा द्यावा लागतो विद्यार्थ्याचा आणि त्या याच्यावरूनही ही माहिती सगळी पूर्ण चेक केल्या जाते. तर हे बँकेच्या याच्यामध्ये दुसरं आणखी एक छोटीशी काळजी घ्या. काही वेळेला विद्यार्थिनीचा म्हणजे मुलीचा अकाउंट आई वडिलांजवळ असतो, ते तो अकाउंट नंबरही सांगतात, सगळं काही अगदी परफेक्ट असतं. फक्त तो अकाउंट पासबुक मध्ये बारीक छोट्याशा अक्षरामध्ये तिरप्या याच्यात लिहिलेलं असतं सुकन्या. हा सुकन्या अकाउंट जर का असेल तर त्याच्यामधून 10,000 रुपये 18 वर्षाची ती होईपर्यंत काढता येत नाहीत. त्याच्यामुळे अकाउंट सुकन्या नाही आहे हे कन्फर्म करा. पेरेंट्सचा कॉन्टॅक्ट नंबर हा कंपल्सरी नाही आहे, परंतु जर तो दिला तर पेरेंट्सना याची कल्पना द्या की त्याच्यावरती जर काही SMS आला तर तो आम्हाला निश्चितपणे कळवा. हे इथे सिलेक्टच करायचं आहे. आयडियाचं टायटल, आता टायटल जे आहे ते तुम्हाला खूप विचारपूर्वक या ठिकाणी टाकावं लागणार आहे. म्हणजे सर काव्य करून वगैरे असं ते छान बनवायचं का सर? नाही, तसं अजिबात बनवायचं नाही. त्या ठिकाणी तुमच्या लोकल एरियाचं नाव आलं पाहिजे, ते नेमकं काय करून राहिलेलं हे आलं पाहिजे. याचं कारण सुरुवातीचं जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन तुमचं टायटल आणि सिनॉप्सिस याच्याच भरोशावरती आहे. तुमचा प्रोजेक्ट पाहिला जात नाही, व्यक्ती तिथे इन्व्हॉल्व होत नाही. तर त्याच्यामुळे ब्रीफ राईटअप जो काही आहे तो 300 लेटर्स या ठिकाणी दिलेला आहे. तुमच्यापैकी जे जागृत शिक्षक आहेत, सुदैवाने मी आहे,
तर या ठिकाणी थोडंसं तुम्हाला लक्षात येईल की इथे कुठेतरी डिस्क्रिपन्सी आहे का, ते नाही आहे हे मी तुम्हाला सांगेन. इथे 300 शब्द आहेत. 300 शब्दांमध्ये तुम्हाला तुमचं सिनॉप्सिस लिहायचं आहे. आयडियाचं टायटल जे आहे ते टायटल त्याच्यामध्ये लोकल एरियाशी रिलेटेड असेल तर ते तिथे आलं पाहिजे. म्हणजे आता एका पोरीने केलं जिचं BBC वरती आलेलं आहे, कडबा कट करायच्या वेळेला जी धूळ उडते ती धूळ त्यांच्या शाळेमध्ये येत होती. ती शाळेमध्ये येऊ नये म्हणून काय करावं याच्यावरती तिने विचार केला आणि खाली साधी पाण्याची टाकी लावली. धूळ त्याच्यामध्ये पडल्यावर जड होते आणि तिथेच थांबते. आता याला कडबा कटरचं पोल्युशन कमी करणारं मशीन एवढंच तिने जर का दिलं असतं तर अशा तऱ्हेचं आधी येऊन गेलेलं आहे, ते तिथेच कट झालं असतं. तिने ते सगळे डिटेल्स दिल्यामुळे ते तिथे सर्व्हाइव्ह झालं. नेम अँड ऍड्रेस ऑफ द बँक, डिस्ट्रिक्ट तिथे सिलेक्ट करायचा आहे, अकाउंट नंबर, हे सगळं काही तुम्हाला बघून करता येईल, काही अडचण जाणार नाही. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर हे 78 येतं. 8वीचा विद्यार्थी आहे, त्याचं नाव परवन आहे. त्याच्यानंतर सिनॉप्सिस अपलोड केलेला आहे. त्याला एडिट करायचं असेल तर करता येतं, अपलोड करायचं, नाव चेंज करता येत नाही. सेव्ह अँड कंटिन्यू म्हणल्यानंतर पुढचा विद्यार्थी तुम्हाला ऍड करता येतो आणि या पद्धतीने हे चालतं. याच्याऐवजी जर का तुम्ही जो एक आपल्याजवळ अल्लाउद्दीनचा दिवा लागलेला आहे हाताला, मोबाईल, हा मोबाईल जर का वापरला तर त्याच्यावरती या सिम्बॉलचं एक ऍप आहे. हे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथे सगळं पूर्ण तसंच आहे. लॉग इन करायचं, न्यू मेंबर आहे काय आहे ते, आणि त्याच्यानंतर नॉमिनेशन. नॉमिनेशनच्या साठी सरळ सरळ 5 विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नॉमिनेशन आपल्याला करता येतं. या इथे ऍड स्टुडंट म्हणल्यानंतर मी जे मोबाईल सोयीचं आहे ते म्हणतो ते याच्यासाठी की या ऍड स्टुडंटच्या याच्या ठिकाणी तुम्हाला इथे दिसेल क्लिक हिअर असं म्हणलेलं आहे. तुम्ही इथे क्लिक केलं की हे अशा तऱ्हेचं येतं. चूज इमेज फ्रॉम एक तर कॅमेरा किंवा गॅलरी. सरळ सरळ कॅमेरा वापरा, आपोआप त्याच मापाचा फोटो निघेल. फोटो काढत असताना तो फोटो काही लग्नाच्या वेळेला ते दाखवण्यासाठी काही पाठवणार नाहीये, त्याच्यामुळे काळजी करू नका. फार आपली त्या ठिकाणी डिसेन्सी दाखवायची गरज नाही. मागे फक्त प्लेन सरफेस पाहिजे. मागचं झाड येऊन राहिलं, मागचा कुत्रा येऊन राहिला, शाळेचा बोर्ड येऊन राहिला, हे नको तिथे. तो त्याचा पासपोर्ट फोटो पाहिजे. तर त्याच्यामुळे ते थोडक्यामध्ये त्या ठिकाणी बाकीचं क्रॉप करून टाका. त्याचा फोटो त्या ठिकाणी आल्यानंतर हे सरळ सरळ पुढे सरकेल. नीट दिसावं म्हणून हे पुन्हा मोठं करून दाखवतोय. गॅलरीमध्ये त्याचा फोटो पहिलेच ठेवलेला असेल तर तो टाकू शकता किंवा कॅमेराने तो तुम्ही तिथे काढू शकता. स्टुडंट अपलोड केल्यानंतर सिनॉप्सिस त्याचं, आता या ठिकाणी ब्रीफ राईटअप ऑन आयडिया ऑफ इनोव्हेशन इथे दिलेलं आहे नॉट एक्सिडिंग 3000 कॅरेक्टर्स. तर म्हणजे कॉम्प्युटरने केलं तर 300 लेटर्स आहे आणि इथे तर 3000 कॅरेक्टर्स आहे. मग हेच पुरतं, याच्या जास्ती जाईल ते पुढे. तसं नाही आहे. इथे 3000 कॅरेक्टर्स. कॅरेक्टर याचा अर्थ स्पेस जरी असली तरी सुद्धा तो कॅरेक्टर समजला जातो. फुल स्टॉप दिला तरी सुद्धा तो कॅरेक्टर समजला जातो. आपण लेटरमध्ये त्याला इन्व्हॉल्व करत नाही. त्याच्यामुळे अशी काही कल्पना करू नका. ऍड झाल्यानंतर पुढचा स्टुडंट ऍड करायचा आहे. असं करत करत 5 स्टुडंट ऍड करायचे आहेत आणि माझी खात्री आहे सगळ्या शाळा 5 स्टुडंट ऍड करतील. सबमिशन थोडासा वेळ घेतं, त्याच्यामुळे 10 सप्टेंबर पर्यंत ते करावं असं सजेशन राहील. नॉमिनेशन फॉर्म करेक्टली जर का भरला तर ऑनलाईन, रिमेंबर ऑल प्रोजेक्ट्स आर फर्स्ट स्क्रीन्ड ऑनलाईन, त्याच्यामुळे याची काळजी घ्या. टायटल प्रोजेक्टचं जे काही आहे मी म्हणल्याप्रमाणे लोकल त्याला टच द्या. म्हणजे डिव्हाइस टू क्लाइंब ट्री असं म्हणायच्या ऐवजी अरेका नट ट्री असं दिलं तर त्याचा वेगळेपणा थोडासा त्या ठिकाणी उठून दिसेल.
याला अजिबात चुकूनही ऍग्रिकल्चरल प्रोजेक्ट किंवा हेल्थ प्रोजेक्ट असं म्हणू नका. प्रोजेक्टचं टायटल नीटपणे द्या. समरी जे काही प्रोजेक्टची आहे त्या प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड झालंच पाहिजे व्हॉट प्रोजेक्ट इज अबाउट, प्रोजेक्ट कशाबद्दल आहे, हा प्रोजेक्टच्यामुळे कोणता प्रॉब्लेम सुटलेला आहे, कोणता प्रॉब्लेम मला दिसला, आणि याच्या प्रोजेक्टचा ऍडव्हान्टेज काय आहे. याच्यामध्ये तुमची आयडिया पूर्णपणे वेगळी असूनही टायटल सारखं आहे म्हणून ते रिजेक्ट होईल. त्याच्यामुळे त्याला निश्चितपणे काळजी घ्या की प्रिव्हियस प्रोजेक्टचं नाव तिथे येणार नाही. सर हे आम्ही कसं पाहायचं, म्हणजे आम्हाला काय पूर्ण सगळे जुने प्रोजेक्ट माहिती आहेत का? तर याच्यासाठी या ठिकाणी व्हिजिट करा. हे कंपाऊंडियम म्हणून दिलेलं आहे, ज्याचे जे ठिकाणी डाउनलोड म्हणून आहे. आठवत असेल तुम्हाला, याच्यामधले 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. डाउनलोड, इन्फो कॉर्नर, गाईडलाईन अँड मॅन्युअल्स. या डाउनलोड मध्ये त्यांनी हे सगळं पूर्ण दिलेलं आहे. एक्झिबिशन अक्षरशः पूर्ण म्हणजे बिलकुल 11वी गेल्या वर्षीची, 10वी, 9वी, 8वी, 7वी, 6वी हे असं करत करत पहिल्यापर्यंत सगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार आहेत. त्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. अरे बापरे सर, म्हणजे 11 वर्षाचे प्रोजेक्ट पाहिजे का? नाही ना साहेब, वरचे 3 वर्षाचे पाहिले तरी सुद्धा पुरेसे आहे. तर त्याच्यामुळे निदान 3 वर्षाचे प्रोजेक्ट प्रत्येक शिक्षकांनी पाहिले तर ते जास्ती सोयीचं होईल. ते प्रोजेक्ट पाहून अरे असंच करायचं आता आपण, असा विचार करू नका. ते प्रोजेक्ट करायचे नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. याच्यामध्ये इव्हॅल्युएशन त्याच्या नॉवेल्टीनी काय नाविन्यता आहे, त्याचं सोशल ऍप्लिकेशन काय आहे, ऍप्लिकेबिलिटी काय आहे, कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजीच्या वरती काय आहे. म्हणजे एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजी ही फक्त एवढ्या पुरतीच मर्यादित आहे, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी, म्हणजे जसं जिने चढता येत नाहीत वॉकरनी, पण माझ्या यांनी जिने चढता येतात, अशा तऱ्हेचं तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागेल. ते कॉस्ट इफेक्टिव्ह तर पाहिजेच, फ्रेंडलीनेसही पाहिजे. नाहीतर ते वापरायसाठी अर्धा तास आधी जुळवाजुळव करायची आणि मग 5 मिनिटं वापरायचं, तेही चालणार नाही. तुम्हाला आणखीन काही स्पेशालिटी जाणवत असेल तर ती निश्चितपणे बघा. मी गेल्या साधारणतः 6 वर्षाचे प्रोजेक्ट पाहिले. मला व्यक्तिगतरित्या जे जाणवलं ते तुमच्याशी शेअर करतोय. याला कुठलीही अधिकारवाणी नाही, माझे कुठलेही अंतस्थ गोटामधले संबंध नाहीत. मी अजूनपर्यंत कुठले याचं इव्हॅल्युएशन केलेलं नाही. पण मला जे लक्षात आलं ते असं की जे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे किंवा एल्डर्स किंवा फिजिकली हँडिकॅप यांच्याशी जे रिलेटेड आहे ते प्रोजेक्ट्स जास्ती करून सध्याशी पुढे जात आहेत. याचा अर्थ बाकीचे प्रोजेक्ट नाहीतच असा अजिबात नाही, पण हे जास्ती पुढे जात आहेत. इव्हॅल्युएशन हे त्याचं प्रॅक्टिकल कसं आहे, सायंटिफिक नॉलेज विद्यार्थ्याचं कसं आहे, ते कसं वापरलेलं आहे, त्याच्यानंतर डिग्री ऑफ नॉवेल्टी किती आहे, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्णता किती आहे, एक्झिस्टिंग प्रॉब्लेम त्यांनी कितपत सॉल्व्ह केलेला आहे. म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर ते ड्रायव्हरच्या याचं झपकी येते त्याला आणि मग त्याची खुर्ची हलते, अशा तऱ्हेचा एक प्रोजेक्ट मध्यंतरी मी पाहिला. त्याला सजेस्ट करत असताना मी म्हणलं की अरे इथे तू खेळण्यातल्या गाडीमधली खुर्ची हलवतोयस, मूळ गाडीमधली खुर्ची जर का तुला हलवायची झाली तर त्या याला सगळे पूर्ण शॉकअप्स असतात, सगळीकडून सेफ्टी असते त्याला. ती खुर्ची कशी काय हलवशील तू, आणि ती खुर्ची हलवण्यासाठी तुला जी मोटार लागेल ती तर फारच जास्ती पॉवरची लागेल. तर त्याच्यामुळे हे एक्झिस्टिंग प्रॉब्लेम खरंच त्यांनी सॉल्व्ह होतोय की नुसतीच कल्पना आहे आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युअल ऍप्लिकेबिलिटी नाही आहे, हे पण आपल्याला चेक करावं लागेल. युजफुलनेस त्याचा बघणं आवश्यक राहील. या सगळ्या याच्यावरती इव्हॅल्युएशन होतं आणि हे सगळं काही एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे की नाही हे त्यांच्या याच्यात दिलेलं आहे. हे मी मनाचं नाही टाकत आहे कुठेच काही. तर इव्हॅल्युएशन याच्यावरती बेस राहील. प्रेझेंटेशनच्या दरम्यान समजा तुम्ही स्टेट लेवलला किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला हे करताय तर तुम्हाला मॉडेल खरोखरीच तुम्ही केलेलं आहे की नाही हे त्या ठिकाणी ओळखण्याचा प्रयत्न केला जाणार.
प्रश्न तशा तऱ्हेचे विचारले जातील. तुमच्या मॉडेलमध्ये एखादं कार्बन रेजिस्टन्स दिसलं आणि मी जर का परीक्षक असलो तर मी विचारेन का रे हे केवढ्याचं मिळतं, तुम्ही सांगितलं 10 रुपयाचं. याचा अर्थ तुम्ही या प्रोजेक्टला काहीच हे केलं नाही, कारण की हे 5 रुपयाला 20 वगैरे असे मिळतात. तर हे अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन केलं जाईल. वेळ थोडासा कमी असल्यामुळे मी थोडं घाई करतोय आता सध्याशी, कदाचित मी ऑलरेडी एक्सिड झालेलो असेल. तुम्हाला याच्या मागचं सायन्स माहिती आहे की नाही हे त्या ठिकाणी पाहिलं जातं. कॉस्ट आणि मेकिंग प्रोसेस तुम्हाला माहिती आहे की नाही हे तिथे पाहिलं जातं. त्याची ऍप्लिकेबिलिटी तुम्हाला नक्की समजलेली आहे की नाही हे पाहिलं जातं. हे अर्थात ज्या वेळेला तुमचं प्रेझेंटेशन होत असेल त्यावेळेला. पोस्टर्स या ठिकाणी इसेन्शियल नाही आहेत किंवा ते डिस्कार्डही केल्या जात नाहीत. परंतु एक लक्षात घ्या की तुम्ही कुठेही तुमच्या शाळेची किंवा विद्यार्थ्याची आयडेंटिटी तिथे कॅरी करायला नको. हे तुमच्याकडून अपेक्षित नाही आहे की राईटअप जो काही तुमचा आहे तोच तिथे पूर्ण छापलेला आहे पोस्टरवरती आणि तुम्ही तो वाचून राहिले, अशा तऱ्हेचं अपेक्षित नाही. तुमचं सिनॉप्सिस तिथे नुसतं छापलेलं नको. तिथे त्या ठिकाणी अशा गोष्टी पाहिजेत की ज्या तुम्ही तिथे दाखवू शकत नाही. खरं म्हणजे तुम्हाला फोटो आणि काही गोष्टी, व्हिडिओ, ऑडिओ हे तुम्हाला अपलोड करता येतात तुमच्या प्रोजेक्टच्या याच्यामध्येच, आणि ते करावे. या ठिकाणी तुम्ही पोस्टरमध्ये जर का द्यायचं असेल तर अशा तऱ्हेच्या गोष्टी द्या की ज्या तुम्ही ओरली एक्सप्लेन करू शकत नाही. साईज पोस्टरची जी आहे ती 3x4 अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये फोटो किंवा फिगर्स असावे असं अपेक्षित आहे. प्रेझेंटेशनच्या दरम्यान जर का तुम्हाला असं सांगितलं गेलं की एखादा प्रश्न विचारला आणि तुम्हाला त्याचं उत्तर येत नसेल तर त्याचं उत्तर जबरदस्तीने देण्याचा प्रयत्न करू नका. ते तयार करायचा प्रयत्न करू नका. त्या ठिकाणी सॉरी म्हणा आणि त्यांना उत्तर त्याचं विचारायचा प्रयत्न करा. काही वेळेला जर का विचारलेला प्रश्न समजत नसेल किंवा नीट ऐकू आला नसेल तर तो पोलाइटली त्यांना पुन्हा विचारा. असं विचारू नका की सर तुम्ही तोंडातल्या तोंडात बोलले, काही ऐकू आलं नाही. त्यांना नीटपणे सर कृपा करून पुन्हा विचारता का, मला नीट लक्षात नाही आला, अशा तऱ्हेने विचारा. तुमचं नाव किंवा शाळेचं नाव कारण नसताना सांगू नका. जजेस जे काही करेक्शन तुम्हाला सजेस्ट करतील मॉडेलमध्ये त्या याच्यावरती वाद तिथे घालू नका. नाही तुम्ही हे चुकीचं सांगताय असं बोलू नका. तुमच्या गाईड टीचरशी डिस्कस करून ज्या ज्या काही गोष्टी योग्य सांगितल्या गेलेल्या असतील त्या तुमच्या मॉडेलमध्ये त्याचं इम्प्रूव्हमेंट करणं अपेक्षित आहे. हे मी मगाशीच म्हणल्याप्रमाणे गाईडलाईन्स आणि मॅन्युअल या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्हाला एक दिसेल, व्हॉट काइंड ऑफ सबमिशन्स विल नॉट बी एनकरेज्ड. या याच्यामध्ये लिस्ट ऑफ कॉमन आयडियाज आहेत. या याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की वेबसाईटवरती जाऊन, पुस्तकं पाहून, युट्यूबवरती पाहून इन्स्पायर मानकचे प्रोजेक्ट बनवू नका. तिथे एक लिस्ट दिलेली आहे, वॉटर रिलेटेड कॉमन प्रोजेक्ट्स. रेन वॉटर हार्वेस्टिंग नको, वॉटर प्युरिफिकेशन नको, वॉटर कन्झर्वेशन नको, ड्रिप इरिगेशन, ऑटोमेटेड इरिगेशन सिस्टीम या गोष्टी नको, वॉटर टँक क्लिनिंग मशीन हा प्रकार नको, क्लिनिंग बोट हा प्रकार नको. हे थोडंसं मी ब्रीफमध्ये एकत्र केलेलं आहे. प्रोजेक्ट्स अवेलेबल इन सायन्स बुक, किट्स हे नकोत. रिलेटेड टू एनर्जी जनरेशन थ्रू टर्बाईन, वेस्ट बॅटरीज, काउडंग, व्हेकल्स, सी वेव्स याच्यामध्ये नको. स्पीड ब्रेकरवरून ट्रक गेला की त्याच्यापासून एनर्जी तयार करणं अशा तऱ्हेचे प्रोजेक्ट्स याच्यामध्ये नको. विंड एनर्जी, सोलर एनर्जी, इलेक्ट्रिसिटी हे प्रोजेक्ट्स येते नको. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सॉइल इरोजन, वॉटर लेवल इंडिकेटर, ओव्हरहेड टँक अलार्म्स, बर्गलर अलार्म्स, गॅस अलार्म्स, फायर अलार्म्स हे प्रकार या ठिकाणी नको आहेत. वर्मी कंपोस्ट, वर्मी वॉश, known methods of water filtration, self watering system for plants, हायड्रोलिक लिफ्ट, ते इंजेक्शन लावून एक इंजेक्शन दाबलं की 4 इंजेक्शन वरती येतात अशा तऱ्हेचं हे नको. RFID हा प्रकार त्या ठिकाणी नको. सेन्सर्स बेस्ड ऑन रेडीमेड प्रोजेक्ट्स हे त्या ठिकाणी रिजेक्ट केलेले आहेत. प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेटिंग कार्बन सायकल, वॉटर सायकल, फूड चेन, इकोसिस्टीम, फोटोसिंथेसिस, झू मॉडेल, किचन गार्डन,
ह्युमन बॉडीचे पार्ट्स, वर्किंग ऑफ लंग्स, वर्किंग ऑफ हार्ट, हे या ठिकाणी नको. प्रामाणिकपणे सजेस्ट करीन की त्या ठिकाणी या लिंकना निश्चितपणे व्हिजिट करा. इन्फो कॉर्नर मध्ये बुकलेट, पोस्टर, गाईडलाईन्स अँड मॅन्युअल मध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे गाईडलाईन अँड मॅन्युअलची, गाईडलाईन अँड मॅन्युअल मध्ये सिनॉप्सिस कसं लिहायचं याच्याबद्दलचं तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर अरविंद सरांचं एक खूप सुंदर पुस्तक आहे, टीचर्स हँडबुक फॉर नर्चरिंग स्टुडंट्स. हे इंग्लिशमध्ये पण आहे आणि हिंदीमध्ये पण आहे. हे बघायचा प्रयत्न करा. मी कदाचित वेळ क्रॉस केला असेल, मला त्याच्यासाठी माफ करा.